आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत. सर, आज सातारा जिल्हा बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असा तुम्ही आरोप केला. लक्षवेधी देखील म्हणली. काय एकूणच ते प्रकरण काय झालं? सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भोंगळ कारभाराच्या विरोधामध्ये आम्ही लक्षवेधी मांडलेली होती आणि या लक्षवेधीला राज्याचे सहकार राज्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री यांनी या ठिकाणी उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी महाबळेश्वर सहकारी सेवा सोसायटी मान तालुक्यातल्या आहे. त्याच्यामध्ये मयत शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचललेलं होतं. काही बोगस कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये उचललं गेलं होतं. ते शेतकऱ्यांना माहीतच नव्हतं की आमच्या नावावर कर्ज उचललं आणि विविध शासनाच्या योजनेचा मात्र लाभ घेतला होता. कर्जमाफीचा लाभ घेतला होता, व्याजमाफीचा लाभ घेतला होता आणि म्हणून आमची मागणी होती की याची सखोल चौकशी करा. DDR, ER असेल, बँकेचा MD असेल, यांच्यावर FIR दाखल करा. या ठिकाणी सरकारनं निर्णय घेतला ER DDRला निलंबित करण्याचा आणि MDवरती आणि यांच्यावरती FIR दाखल होईल. सखोल चौकशीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम सुद्धा वसूल केली जाईल, या पद्धतीची घोषणा सभागृहामध्ये केली. पीक कर्ज शेतकरी घेतो त्यावेळेस बँकेला खातेदार लागतात. हे खातेदार कुठून आणायचे? बँकवाले बँकेला पीक कर्ज घेत असताना खातेदार लागतो. खातेदार कुठून यायचा? खातेदार कुठून आणायचे बँक? असं आहे की विकास सोसायटीचे चेअरमन आणि सचिव यांना माहीत असतं की कोण कर्ज उचलतं, कोण कर्ज उचलत नाही, किती खातेदार आपल्याकडे आहेत आणि काही खातेदार असे असतात की ते कर्ज उचलत नाही. काही खातेदारांची अशी मोगामज नावं नोंद करून घेतलेली असतात, त्यांना सभासद सुद्धा व्हायचं नसतं आणि मग यांच्या नावावर कर्ज काढायचं आणि ते बिनव्याजी असतं. ते पुन्हा संस्थेचे चालक मालक वापरत असतात. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते सदाभाऊ खोत. मी गुणवंत नगर, DRV न्यूज, मुंबई.